नमस्कार मित्रांनो, कथासंग्रहाच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, आज आपण स्वराज्याचे सरनोबत नेताजी पालकर यांच्याविषयी जाणून घेणार आहोत। मित्रांनो, नेताजी पालकर हे दीर्घकाळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचे सरनोबत होते। त्यांना प्रति शिवाजी म्हणजेच दुसरा शिवाजी असेही म्हटले जायचं। नेताजी हे मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरूरचे, परंतु त्यांचे वडील रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे स्थायिक झाले होते। नेताजींचा जन्म खालापूर येथील चौक या गावी झाला। त्यांनी अनेक युद्ध गाजवली। अफजल खानाच्या वधावेळी अफजल खानाच्या सैन्याला हुसकावून लावण्यात नेताजींनी सिंहाचा वाटा उचलला। मात्र पुरंदरच्या तहानंतर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी वादविवादाचा बनाव करून त्यांना मोगलांकडे पाठवले। त्यांनी आदिलशहावर आक्रमण केले। मुघलांनी त्यांचे धर्मांतर केले। नेताजींना अरबस्थानला पाठवले, तसेच त्यांना नजरकैदेत ठेवले। यामुळे ते स्वराज्यापासून दूर झाले होते। त्यांनी मुघलांची चाकरी केली, पण 9 वर्षांनी नेताजी पुन्हा स्वराज्यात परत आले। पण स्वराज्यात पुन्हा आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा योग्य विधी पार पाडून त्यांना परत हिंदू धर्मात प्रवेश दिला आणि त्यांच्या मुलाशी स्वतःच्या मुलीचा विवाह करून दिला। छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचीही चाकरी केली। पुरंदरच्या तहानंतर छत्रपती शिवाजी महाराज, मिर्झा राजे, सेनापती नेताजी पालकर आणि दिलेर खान विजापूरवर चालून गेले। तेथे आदिलशाही सेनापती सरजा खान याच्या समोर ते चौघही अपयशी ठरले होते आणि त्या अपयशाचे खापर दिलेर खानने महाराजांवर फोडले। म्हणून विजापूरकरांचा पणाळा जिंकण्यासाठी महाराज विजापूरहून परत आले। महाराजांनी रात्रीच गडावर छापा टाकला। आदिलशाही किल्लेदार बेसावध असेल अशी महाराजांची खात्री होती, पण किल्लेदार सावध होता। त्यात सरसेनापती नेताजी पालकर वेळेवर पोहोचून महाराजांना कुमक पोचवू शकले नाहीत। यात महाराजांचा पराभव झाला आणि सुमारे 1000 माणसं मारली गेली। महाराज नेताजींवर चिडले आणि त्यांना पत्राद्वारे समयास कैसा पावला नाहीस असे म्हणून बडतर्फ केले। मग नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले। महाराज आग्र्याच्या भेटीस निघून गेल्यानंतर मिर्झा राजेंनी नेताजी पालकरांना विजापूरकरांकडून मुघलांकडे वळवले। छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याहून औरंगजेबाच्या कैदेतून सुटण्यात यशस्वी झाले, तेव्हा शिवाजी सुटला, आता प्रति शिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे फरमान दिनांक 19 ऑगस्ट 1666 रोजी आग्रा येथून सोडले। नेताजी यावेळी मोगली छावणीत बीडच्या नजीक धारूर येथे होते। दिनांक 24 ऑक्टोबर 1666 रोजी मिर्झा राजे जयसिंग यांनी नेताजी आणि त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली। दिलेर खानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली। 4 दिवसाच्या अतोनात हालानंतर नेताजींनी धर्मांतरास मान्यता दिली। दिनांक 27 मार्च 1667 रोजी नेताजी मुस्लिम झाले आणि त्यांचे मुहम्मद कुली खान असे नामकरण करण्यात आले। औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना झाले। लाहोर जवळ आल्यानंतर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला, पण पुढे 9 वर्षे नेताजी काबूल कंदाहार येथे मोहिमेवरच होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते। त्यावेळी औरंगजेबाला प्रति शिवाजीची आठवण झाली। मग त्याने या मुहम्मद कुली खान यांना दिलेर खानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले। मे 1676 रोजी पश्चाताप झालेले नेताजी पालकर मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले। 19 जून 1676 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना संकेश्वर येथील मंदिरात पुन्हा विधिवत हिंदू धर्मामध्ये घेतले। महाराजांनी नेताजी नातलग आहेत असा उल्लेख मोगली अखबारातून मिळताना दिसतोय। महाराजांची पत्नी पुतळाबाई राणीसाहेब यांचे माहेर पालकर घराण्यातलेच होते। महाराजांची एक राजकन्या कमळाबाई हिचा विवाह जानोजी पालकर यांच्याशी झाला होता। मित्रांनो, नेताजी पालकर यांची समाधी तामसा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड या ठिकाणी आहे। असे हे स्वराज्याचे सरनोबत प्रति शिवाजी म्हणून ओळखले जाणारे नेताजी पालकर।
मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावरती ऐकायला आवडेल. धन्यवाद.